आमदार अजितदादा पवार साहेब यांना विनंती करते। आजच्या दिवशी ज्या मान्यवरांना आपल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025च्या सत्काराच्या निमित्तानं आपण बोलवलं, त्यांचं आदरातिथ्य करण्याच्या निमित्तानं बोलवलं। त्याच्यामध्ये देवेंद्रजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायणराव राणेसाहेब, प्रफुल्ल पटेलजी, प्रताप सरनाईकजी, छगन भुजबळजी, सुनील तटकरेजी, नरहरी झिरवाळजी, दिलीप वळसे पाटीलजी, धनंजय मुंडेजी, बाबासाहेब पाटीलजी, आदिती तटकरेजी, इंद्रनील नाईकजी, मुश्ताक अंतुलेजी, कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, कार्यकर्ते, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज कार्यक्रम जरी तो आजचा हा झाला, आजचा हा सोहळा महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राचा गौरव करायचा सोहळा, आणि ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1 मे 1960ला मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची सुरुवात झाली। त्या गोष्टीला 65 वर्ष झाली, आणि त्या 65 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या पासून ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत होऊन गेलेले आहेत, त्याच्यामध्ये जे आज हयात नाहीत त्यांचं मी स्मरण करतो। त्यांच्या योगदानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे, संपूर्ण जनतेला त्यांच्याबद्दल आदर आहे। अशा प्रकारची सद्भावना देखील त्या सर्वांच्या बाबतीमध्ये मी व्यक्त करतो, आणि इतर मान्यवरांना देखील आज आपण बोलवलेलं होतं, परंतु यदा कदाचित कुणाला निमंत्रण देणं चुकून आमच्याकडनं राहून गेलं असेल तर मी त्या माजी मुख्यमंत्र्यांची दिलगिरी देखील व्यक्त करतो, मी माफी देखील त्या ठिकाणी मागतो। पण मगाशी देवेंद्रांनी सांगितलं, राणे साहेबांनी सांगितलं, अशोकरावांनी सांगितलं, सगळ्यांना एकत्र येऊन याला पक्षीय रंग आम्हाला कुणाला द्यायचा नव्हता। एक आनंदाचा दिवस असतो, आपण जसे सण साजरे करतो तसा 1 मे हा महाराष्ट्राचा सण आहे असं आपण सगळेजण मानतो, आणि म्हणूनच त्याच्यामध्ये दरवर्षी करायचं ठरवलं, परंतु त्याच्यात आणखीन काही सूचना आलेल्या आहेत, त्याबद्दल जरूर विचार करता येईल। पण नवीन पिढीला सातत्याने स्मरण झालं पाहिजे, आठवण राहिली पाहिजे की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ह्या सगळ्या मान्यवरांचं जे योगदान आहे, संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा दिला गेला, महाराष्ट्र हा नेहमी संघर्ष करत राहिला, त्याही वेळेस संघर्ष करत राहिला, आजही महाराष्ट्र संघर्ष करतोय का तर बेळगाव, कारवार, निपाणी सह अजून सगळा मराठी भाषिक भाग हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला नाहीये। ही महाराष्ट्रामध्ये 3 पिढ्या लोक त्याच्याकरता त्या कष्ट घेतायत, झगडतायत, परंतु त्याला दुर्दैवाने यश त्या ठिकाणी अजून मिळालं नाही, वस्तुस्थिती आहे। सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, चांगले वकील देऊन कसा तो निकाल आपल्या बाजूने लागेल ह्याबद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे। समोरच्या कर्नाटकचा वेगळ्या पद्धतीने चालू आहे, त्या खोलामध्ये मी जात नाही। पण मी आज बघत होतो, मला गेले 35 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। 91 साली राजूजी काँग्रेसचे अध्यक्ष असताना मला बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली होती, आणि त्यावेळेस पहिली संधी मला मिळाली, आणि तेव्हापासून मी सुधाकरराव नाईक साहेबांची कारकीर्द बघितली। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी राज्यमंत्री म्हणून काम केलं, भुजबळ साहेब स्वतः त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री होते। त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांची कारकीर्द मी बघितली, मी आमदार असताना साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळं साहजिकच इतर मान्यवरांना संधी मिळणं क्रमप्राप्त होतं, आणि त्याच्यामुळं मी आमदार म्हणून त्या काळामध्ये राहिलो। त्याच्यानंतर काही अशा प्रकारच्या घटना घडल्या की 95ला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर राणे साहेब त्या ठिकाणी झाले, लवकरच यांनी निवडणुका घेतल्या, कारण एकंदरीतच
माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती, काँग्रेस दुबंगलेली होती आणि त्याच्यातनं लवकर निवडणुका घेतल्या तर निश्चितपणे काही वेगळा निकाल लागेल। शेवटी सरकार म्हणून काम करत असताना, पक्ष म्हणून, नेता म्हणून काम करत असताना काही ना काही आराखडे बांधायचे असतात। त्यावेळेस कदाचित त्या मान्यवरांनी, भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी बांधले असतील, त्या खोलामध्ये मी जात नाही, परंतु नंतर विलासरावजी झाले, त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे 1 वर्षाच्या करता आले, पुन्हा विलासराव 4 वर्षाच्या करता आले, पुन्हा विलासरावजींच्या नंतर अशोकराव चव्हाण त्यावेळेस 2004ला आले, पुन्हा ते 2005ला त्यांच्याच नेतृत्वाखाली त्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब आले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले, एकनाथराव शिंदेजी आले, पुन्हा आता देवेंद्रजी फडणवीस आले। असे अनेक मुख्यमंत्र्यांची कारकीर्द मी बघितली। आता बरेचसे मुख्यमंत्री आज इथं नाही आहेत। मी थोडंसं अशोकराव आणि नारायणराव राणे साहेबांच्या बद्दल बोलीन की अशोकरावांची कारकीर्द पण मी बघितली, त्यांच्याबरोबर आम्ही सगळेच जण काम करत होतो। पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपला 6 रिजनचा हा महाराष्ट्र आहे, ह्याच्यामध्ये विदर्भाला चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व मिळालं, तिथल्या अनेकांना ह्या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली, आता देखील देवेंद्रजींना आहे। मराठवाड्याला पण अनेक मान्यवरांना संधी मिळाली, त्याच्या स्वतः अशोकराव चव्हाण साहेब पण आता इथं हजर आहे। पश्चिम महाराष्ट्रात पण आदरणीय वसंतदादा पाटील असतील, आदरणीय पवार साहेब असतील, बाबासाहेब भोसले त्या ठिकाणी असतील, अशा अनेक मान्यवरांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील संधी मिळाली। हा इतिहास आपण सगळ्यांनी, सुशीलकुमार शिंदे साहेब पश्चिम महाराष्ट्रातले, त्यांनाही संधी मिळाली। कोकणालाही निश्चितपणे मुंबईसह कोकण आपण धरला तर तिथेही त्यांना चांगल्या प्रकारची संधी मिळाली। पण एका गोष्टीची 65 वर्षाच्या नंतर, जसं काल राही भिडे म्हणाल्या की आजपर्यंत 65 वर्षात महिला मुख्यमंत्री झाली नाही, ती पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची कधी ना कधी मुख्यमंत्री झाली पाहिजे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली पाहिजे, अशा प्रकारची धारणा ही महिला वर्गात पण आहे, आम्हालाही वाटतं। पण उत्तर महाराष्ट्राला, जिथं माझा नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक आहे आणि नगर आहे, तिथं मात्र मुख्यमंत्री पदाची संधी तिथल्या कुठल्याच नेत्याला मिळाली नाही। खरं तर 2004 साली ती संधी चालून आली होती, त्यावेळेस उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली असती, परंतु काय झालं ते जास्त प्रफुल्ल पटेल साहेबांना माहिती, मी खोलात जात नाही, पण त्यावेळेची संधी हुकली, हे मात्र निर्विवाद सत्य आहे। पुढं त्याही भागाला संधी मिळाली पाहिजे। शेवटी चांद्यापासून बांद्यापर्यंत हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे। अनेक जातीचे, अनेक पंथाचे, अनेक धर्माचे, अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी राहतात। काही राणेसाहेबांनी मुद्दे इथं उपस्थित केले, जरूर त्याच्यामध्ये देवेंद्रजी, मी, एकनाथराव आणि आमचा मंत्रिमंडळ ह्याबद्दलचा विचार करेल, कारण राज्य पुढे नेत असताना कुठं आपल्या मराठी माणसावर पण अन्याय होता कामा नये। जसं तुमची माझी मातृभाषा मराठी आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि त्याचा रास्त अभिमान तमाम माझ्या मराठी माणसाला आहे, तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आहे। हे सगळं काम होत असताना मी अनेकांच्या बरोबर काम केलं, त्यांचा सगळा उल्लेख करत नाही। मला राणे साहेबांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली नाही, कारण मी विरोधी पक्षामध्ये होतो, परंतु एखाद्या नेत्याचा, एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो ते मी राणे साहेबांच्या रूपाने बघितलंय। म्हणजे ते मुख्यमंत्री असताना पण त्यांचा दरारा त्यांच्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्यावर होता आणि विरोधी पक्ष नेता असताना पण ती जागा असायची आणि नुसतं असं मागं बघितलं तर सगळे शिवसेनेचे आमदार चिडी चुप हजर तिथं असायचे, एकही इकडे तिकडे जायचं नाही, संपूर्णच्या संपूर्ण हजर असायचं। तसं कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मला पाहायला मिळालं नाही। आज पण आमचे वेगवेगळे मान्यवर भाषण करत असतात, त्या पक्षाचे लोक असले तर हजर, नसले तर नाही, त्याच्यामध्ये अजिबात असे शिस्त त्या ठिकाणी राहिलेली नाही।
परंतु प्रशासनावर पकड कशी असली पाहिजे, प्रशासनावर दरारा कसा असला पाहिजे, काम कशा पद्धतीने उरकायचं असतं, हे महाराष्ट्राला हे निश्चितपणे राणेसाहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. मी अशोकरावांचे तसं बघितलं तर अशोकरावाने आम्ही साधारण एकाच काळामध्ये एकाच बॅचचे असल्यामुळं आम्हाला तिथं काम करता आलं आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा मी आता ते काढत नाही, परंतु अशोकरावांच्या आधी मुख्यमंत्री असताना काही गोष्टी तिथं चर्चा व्हायची आणि त्यावेळेस मी अशोकरावांकडे बघायचो आणि अशोकराव माझ्याकडे बघायचे. मला काय त्यांना सांगायचं ते त्यांना कळायचं, त्यांना काय मनात दुःख व्हायचं ते मला कळायचं. परंतु अशोकराव अनेकदा तुम्हाला आठवत असेल, मी बाकीचं बोलत नाही कारण ते त्यांना मलाच माहितीये, तुम्ही किती डोकं खाजवलं तरी काही तुम्हाला कोणाला कळणार नाही. पण तेव्हा त्यांना ते खूप खंत वाटायची, हे मी अतिशय जवळनं बघितलं. त्यांनी पण त्यांच्या परीनं त्यांना कारकीर्द कमी मिळाली. कधी कधी काही राजकीय नेत्यांच्यावर अशा प्रकारचे काही आरोप होतात, त्या आरोपात तथ्य नसतं, ते फार नंतर उघड पडतं किंवा नंतर त्याचा तपास लागतो. परंतु त्यांना त्याची किंमत ही मोजावी लागते आणि त्याच्यावर त्यांनाही कमी कारकीर्द तशी साधारण 2 वर्षाचीच अंदाजे मिळाली, 2-2.5 वर्षाची कारकीर्द मिळाली. पण त्यांनी पण मराठवाड्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्या राज्याच्या जनतेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. ही पण आठवण आज आवर्जून मी या निमित्तानं व्यक्त करतो. आज एकनाथरावजी आले नाही, त्याच्यावर त्यांचा मागाशी 4 वाजता मला फोन आला की मी दर्याला आहे, तिथं आपल्या राज्य सरकारच्या वतीनं पर्यटन विभागाच्या तर्फे पर्यटन महोत्सव महाबळेश्वरला साधारण 3-4 दिवसाचा आपण घेतलेला आहे. उद्या त्याचा समारोप आहे, स्वतः मुख्यमंत्री त्या समारोपाला जाणार आहे. पण तिथं काही नाना पाटेकरांचे कार्यक्रम आणि श्री यांचे कार्यक्रम अशा पद्धतीचे काही महत्वाचे कार्यक्रम असल्यामुळं ते मला म्हणले की मला यायचा खूप मी प्रयत्न करीन, पण ते येऊ शकले नाही आणि इतर पण मान्यवर आले नाही. त्यालाही काही कारण आहेत. पण मी पुन्हा सांगेन की आपल्याला शेवटी राजकारणाच्या ठिकाणी आपण करू. आपण ज्यावेळेस चव्हाण साहेबांचं नाव घेतो त्यावेळेस या राज्याला सुसंस्कृतपणा काय असतो आणि सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं हे जी शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, बेरीजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलंय. ठीक आहे, राजकीय वेगवेगळे मतभेद असू शकतात, परंतु ते मतभेद कुठपर्यंत आणायचे, शेवटी एक जातीय सलोखा राहिला पाहिजे. महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, देशातलं नंबर 1चं राज्य सतत राहिलं पाहिजे. पर कॅपिटा उत्पन्न माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा मग तो गरीब असला तरी देशाच्या तुलनेमध्ये पहिल्या क्रमांकाचं असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून अनेक महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये घेत आहे. आम्ही लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पण चांगल्यातले चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याला मनापासूनची साथ केंद्रीय मंत्रिमंडळाची, पंतप्रधानांची, अमित भाईंची, इतर मान्यवरांची आणि त्याच्यातून खूप महत्वाचे प्रकल्प हे आम्ही पुढे नेटाने नेण्याचा प्रयत्न करतोय. ही पण बाब आजच्या दिवशी मी आवर्जून महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगू इच्छितो. हा महाराष्ट्र ह्याच्यामध्ये साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, शेतकरी असेल, कामगार असेल, बेरोजगारी कमी करण्याच्या करता, हटवण्याच्या करता, तरुणांना तरुणींना उत्तम पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याचं धोरण आम्हाला 5 वर्षाच्या करता हे सरकार आलेलं आहे. पूर्ण बहुमत आहे. एवढं प्रचंड बहुमत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासात गेल्या 65 वर्षात कुणालाही मिळालेलं नव्हतं. ते आज महायुतीला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या बहुमताचा आदर करून, ह्या बहुमताच्या बद्दल एक लोकांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊन देता आणि स्वातंत्र्य मराठवाडा किंवा आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्या लढ्यामध्ये ज्यांनी त्याच्यामध्ये काही स्वप्न उराशी बाळगलेलं होतं ते स्वप्न पुढं साकार करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळेजण निश्चितपणे मनापासून त्या ठिकाणी अधिक जोमाने काम करत राहू याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या मान्यवरांचे
विचार ऐकण्याची संधी आपल्याला सगळ्यांना इथं उपलब्ध झाली. आपण पण चांगल्या संख्येने इथं उपस्थित राहिला. यानंतर एक करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे, परंतु मी देवेंद्रजींना तसंच आमच्या राणे साहेबांना, आमच्या अशोकरावांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. परंतु एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तू प्रतिनिधी पाठवू नका. मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो. पण साधारण त्याला मग ज्यांचा सत्कार करायचा, मग काही जण आणखीन काही सुचवत, मग इतर पण म्हणले असतील चला आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो, आमचा प्रतिनिधी पाठवतो. शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे. वेगळं आगळं त्याला एक वेगळ्या पद्धतीनं आपण ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत अशा प्रकारे मला सांगायचंय. सुनील तटकरेजींना, आदितीला, आनंदला, सूरजला, ज्यांनी ह्याच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचा उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे, 1, 2, 3, 4 सगळ्या कार्यकर्त्यांनी, मुंबई शहरातल्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलं. चांगली दालनाचा उल्लेख तर स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला, नारायणराव राणेंनी केला, स्वतः अशोकरावांनी केला आणि आपण पण सगळ्यांनी बघितलंय. नवीन पिढीने ते बघितलं पाहिजे, नवीन पिढीनं त्याच्यातल्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. अतिशय उत्तम पद्धतीनं मूर्तिकार असतील, चित्रकार असतील, यांनी पण खूप आज आता तुम्ही जाता जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण साहेबांची एक मूर्ती अतिशय हुबेहूब तिथं गेले 3-4 दिवस उभी करण्याचा प्रयत्न त्या मूर्तिकारांनी केलेला आहे. आपल्या इथल्या प्रत्येकाच्या अंगात काही ना काही कला आहे, काही ना काही त्या गुण आहे, त्याला फक्त संधी मिळाली पाहिजे. ते गुण आणि कला सादर करण्याची संधी मिळाली तर ती संधीचं सोनं करतात. हे देखील या निमित्तानं आपण सगळ्यांनी पाहिलंय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. सत्कार मूर्ती इथं आल्याबद्दल त्यांना देखील मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं आपण सगळेजण मिळून कुठल्याही पद्धतीनं राजकीय द्वेष मनामध्ये न ठेवता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे, महापुरुषांनी तुम्हाला मला जो वारसा दिलेला आहे, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ किंवा क्रांतिज्योती आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, त्याच्यामध्ये ताराराणी, अशा कितीतरी महिलांची पण नावं घेता येतील. यांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि त्याचा निश्चितपणे आपण सगळ्यांनी आठवण ठेवून त्या विचारांनी आपल्याला या महाराष्ट्राला पुढे न्यायचंय आणि देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य हे सर्व बाबतीमध्ये महाराष्ट्र असलं पाहिजे. अशाच पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करून दाखवायचंय, ते निश्चितपणे आपण करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास ह्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आणि आपल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025च्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.